आसा कसा देव वेडा झाला, पहा कसे नवलाये त्या शिव अवतार तुझी पार्वती अन हीच तिघ बानुबा. देवाधिपती कशी हरली त्याची मती, त्याच्या मनात इच्छा होती कधी होईन अर्धांगिनी खंडोबाची कारभारेन. करणे पाखंड खंडन का करणे पाखंडाचं खंडन करणं. पाखंडाचं खंडन कशानं होईल? आम्हाला कामं सोपवलीत, आम्हाला कामं सोपवलीत का धर्माच्या बाबतीत देवाच्या बाबतीत काम सोपवलंय. काही काही ठिकाणी बघा लिहिलेलं असतं का जनसेवा हीच ईश्वर सेवा, हाच धर्म आहे का. जनाची सेवा करणं अर्थात ही म्हणजेच देवाची सेवा करणं. सत्कर्म करणं म्हणजे त्या ठिकाणी धर्माचं पालन करणं का. देवाला अनुसरून देवाला लागून जेवढेही गोष्टी तेवढ्या करणं म्हणजेच धर्माचं पालन होणं. विठाल 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 धर्माचे पालन हेची आम्हा करणे काम का. खंडन झाल्यावर हे खंडन करण्याकरता काम करणंही गरजेचं आहे ना. कोणतं काम? अनेक प्रकारचं त्या ठिकाणी काम असतं. काम कोण कसं करतं, कोण कसं करतं का. ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो ज्याचं त्याचं काम त्या ठिकाणी करत असतं का. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की हेच आम्हा करणे काम. कोणतं काम? हे बघा, दिवसभरातून जर एखादं काम आपल्याकडनं जर वाईट झालं तर खरं सांगा आपल्याला रात्री लवकर झोप लागते का? लागते नाही. आणि एखादं काम जर आपल्याकडनं चांगलं झालं त्या दिवशी झोप कशी लागते? कशी लागते? अगदी आरामात का. आपलं मन सुद्धा ग्वाही देतं की आज मी कुठेतरी चांगलं काम केलंय, आणि वाईट केलं आज मी कुठेतरी त्या ठिकाणी वाईट काम केलंय. अर्थात स्वामी विवेकानंदन सांगतात जो दूसरों के लिए जीते हैं वही जीवित कहलाते हैं. दुसऱ्यांकरता जगणं, परार्थ करता जगणं, स्वार्थ सोडून परार्थ साधणं याला म्हणतात त्या ठिकाणी धर्माचे पालन. आणि हे कधी होतं? हे जर काम झालं तर करणे पाखंड खंडन का. पाखंडाचं खंडन आपोआप होतं, आपोआप. धर्माला लागणारं काम करणं. आमच्या गजानन महाराजांनी भाऊंच्या कानावर टाकल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व परिसरामध्ये आणि भाऊ झाले, प्रताप भाऊ झाले, कीर्तनांना उपस्थिती देत असतात. पहिलं प्रताप भाऊ म्हणायला लागले कुठे टाळ फुटलेला राहतो, कुठे दोरी तुटलेला राहते, कुठे विणाचा तार एकच राहतो, कुठे मृदंग त्या ठिकाणी फुटलेला राहतो, कुठे वाद्य, कुठे गठ्ठाच राहत नाही. आणि असं सर्व त्या ठिकाणी बसल्यावर गजानन महाराजांनी सांगितल्यावर भाऊंच्या कानावर टाकल्याबरोबर स्वखर्चातून 70 लाख रुपयाचं साहित्य मागून परिसरापर्यंत गावागावात भजन झालं पाहिजे, गावागावात प्रभू चिंतन झालं पाहिजे. हे धर्माचं कार्य का. हे धर्माचं कार्य का. स्वखर्च हा शब्द लक्षात ठेवा. स्वखर्च, बाकी निधी मैन पास करा असेल चोंग्या, तुला काय माहिती कुठून पास करा का. काही गोष्टी आल्याशिवाय त्या ठिकाणी जवळ आल्याशिवाय नाही कळतो का. अर्थात त्या ठिकाणी घरापर्यंत गावापर्यंत त्या ठिकाणी साहित्य पोहोचण्याचं काम. जेव्हा जेव्हा महाराज मृदंग वाजतो, जेव्हा जेव्हा ते टाळ वाजतात आणि जेव्हा विठ्ठल नामाचा घोष येतो. विठ्ठल म्हणजे टाळ म्हणजे साधारण नाही. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी का, विठ्ठल तोंडी उच्चारा का. अर्थात त्या ठिकाणी हे काम आम्हाला जे सोपलं गेलं, जे आम्ही केलं पाहिजे, जे आम्ही केलं. या कदाचित या अभंगाची अशी भूमिका मांडली जाते. तुकोबारा या अभंग घ्यायचे आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज समोर कीर्तनाला असायचे. आणि तुकोबारा राजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन का. हेची आम्हा करणे काम. कोणतं काम? जे काम चांगलं आहे ते काम करा, आपलं मन आपल्याला शाश्वती देईल. जे काम चांगलं आहे ना ते करा, आपलं मन त्या ठिकाणी आपल्याला शाश्वती देईल. आपण त्या ठिकाणी काम कोणतं आहे पाहत नाही, करणं म्हणून करणं. आणि त्या कामात देखील स्वार्थ आपण आपल्या पाहतो. परार्थ तर लांबच राहतो, स्वतःचा स्वार्थ. ओरूस भरला एका ठिकाणी, ओरूस
आणि 4-5 महिला मंडळ बसमध्ये गेल्या. तेव्हा काही बस फ्री नव्हती ना, अर्धा तिकीटही नव्हते का. 4-5 महिला मंडळ बसमध्ये गेल्या. इतकी गर्दी त्या बसमध्ये. हे 500 मैत्रिणी त्या बसमध्ये चढल्या. आणि चढल्यावर सर्वात शेवटी यांना जागा तर मिळाली नाही, पण सरका पुढे करत शेवटच्या सीटपर्यंत उभे. कंडक्टर आले, गर्दी पाहिली, बाकीचे तिकीट काढले गेले. ते बाकीचे त्या ठिकाणी सर्वांचे तिकीट झाले का मागून आवाज आला, हो झाले. आणि नेमकं या 5च जणी तिकीट काढण्याच्या बाकी होत्या. कंडक्टर मागे गेलेच नाही. हे खुश झाले, एवढे खुश, मन में लड्डू फुटा. आपलं तिकीट ना पैसा वाजी क्या, तिकीट पैसा, आपण तिकीटच काढा नाही का. आणि आता काही कंडक्टर येणार नाही. त्या तिकिटाच्या पैशाचे काय करायचे याची प्लॅनिंग पण झाली 5 मिनिटात. एक म्हणे मी चाटोच लेसून, एक म्हणे मी लाटणच लेसून, दुसरे म्हणे मी पोयपाटच लेसून, बाकी ना म्हणे मी कासाना पित्ताना भांडागर आणसून नाही का. ती त्या ठिकाणी प्लॅनिंग झाली. आणि गेल्याबरोबर 5 अगदी खुश का, 5 खुश का. आपले तिकिटाचे पैसे वाचले, आपलं तिकीटच काढलं नाही. गाडी पुढे गेली, थोडं जंगल लागलं आणि तिकीट चेकरांनी गाडी थांबवली. 3-4 तिकीट चेकर त्या गाडीमध्ये बसमध्ये चढलेत आणि प्रत्येकाचे तिकीट चेक करायला लागले. तिकीट. आणि मग हे म्हणे आता कसं होईल का हो बहीण, हो ताई, अक्का आता कसं होईल. एक म्हणे मी आहे ना, मी राहते पुढे, काय करीन तो, तुम्ही राहा मागे. बाकी ना म्हणे तूच पुढे व्हाय, आम्ही तून मागे का. हां, तिलाच पुढे केलं. आला तिकीट. म्हणे ताई आता 2-3 सीट राहिले, आपलाच नंबर, गुच्छ बसा. तिकीट. आता बस 2च सीट, आपलाच नंबर. तिकीट. 1च सीट, आपला नंबर. तिकीट. म्हणे 2-3च लोक ना, आपलाच नंबर. तिकीट म्हणता हिच्या जवळ आले. येताच हिच्या समोर तिकीट चेक कर. मावशी तिकीट. डोळे लावून घेतले. मावशी तिकीट. असे केस मोकळे करून घेतले. मावशी तिकीट. असा हातात हात असा अडकवून घेतला. मावशी तिकीट म्हणताच जोरात श्वास घेतला आणि जोरात सोडला. तो म्हणे शीश नाही, तिकीट. आणि जसा हात पुढे केला, तिकीट म्हणताच पहिला दणका ते नाव. जसा दणका पडला तसा एक पाय पुढे. तो तिकीट. इकडून सुरू झालं सैल्या. तो म्हणे तिकीट. सैल्या. तिकीट. त्याला समजून गेलं येस ना पा काही तिकीट नाही. त्याने असा हात धरला. म्हणे बाहेर पाय ठेवायला जागा नाही. तो असा हात धरून बाहेर काढतोय. मग आता तरी डोळ्या उघडो ना, नाही, एक पाय पुढे, तसाच हात आटकडे, डोळ्या बंद. सोड रे सैल्या. हा म्हणे बाहेर. सोड रे सैल्या. हा म्हणे बाहेर करता इंजन पुढे आणि 4 डबा 3 मागे. जसं बसमधून खाली उतरवल्याबरोबर दरवाजा लावला, डबल बेल दिली, बस पुढे निघाली. जशी बस पुढे निघाली, मग आता रोडवर भर दुपारी भरून आत. मग आता तरी डोळ्या उघडू ना, नाही तर रोज सुरू सैल्या. बाकी ना म्हणे अक्का, ओ बहीण, ताई हो. म्हणे काय, ताई. म्हणे काय, एसटी गई माई व. म्हणे काय व. म्हणे थैल्या. म्हणे गया थैल्या. वय तू ग सैल्या करला का. अर्थात महाराज म्हणतात आपण जे काम करण्याकरता जातो, जे काम आपण केलं पाहिजे ते काम त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे पाहिजे. ते काम आम्ही कोणत्या पद्धतीचं करतो, आम्ही करतो कशासाठी, हे लक्षात ठेवणं तेवढं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम का. नामाचं बीज वाढवणं आहे, आई वडिलांची सेवा करणे. खरं सांगू का तुम्हाला, आज माझ्याकडे टाईम खूप कमी आहे आणि सर्वांची डिमांड खूप आहे. कधी महिला मंडळांचा फोन, ते म्हणा ते, कधी तरुण मंडळीचा फोन, ते सांगा ते, कधी त्या ठिकाणी धनगर बांधवांचा फोन. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. सकल समाज बांधवांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. मला मोठ्या गावातून आपल्या पाडधी बुद्रुकून महिला मंडळाचा फोन आला. आता कीर्तनाचा आधी मी प्रताप भाऊ आम्ही जेवणाच्या ठिकाणी बसलो होतो. आबा ते म्हणा बरं आज म्हणतं काय मावशी, आई कशाला गेली आई, नाही का. जर आई आली तर म्हणे नाही का योगायोगान कीर्तनात
नाही का म्हणायची आई सांगतोय नाही का. आणि म्हणून महाराज म्हणतात की जीवनात आलं आम्ही जे करतो ते काम त्या ठिकाणी आम्ही केलं पाहिजे. बीज वाढवावे नामाने काय होईल नामाने काय होतं नामाने काय नाही होत. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरेचे का. एक तर असं नाव करा की काम झालं पाहिजे नाही तर असं काम करा की नाव झालं पाहिजे. नाव झालं पाहिजे काम असं पाहिजे. महाराज काल रात्री आमचे मयूर महाराज घरी जात होते तरवाड्याला चाळीसगावजवळ आणि भडगावला पोलीस लोकांनी पकडलं. गाडीची पासिंगने नवीच गाडी घेतली त्यांनी आता 4-5 दिवसापूर्वी आणि त्यांना पकडून ठेवलं. रात्री 1:30 वाजता मला फोन म्हणे आबा माझी गाडी पकडली गेली हे मला सोडतच नाही. म्हणतं थांबा मी प्रताप भाऊंना फोन लावतो. भाऊंना फोन लावला. भाऊंनी त्या ठिकाणी फोन आम्ही जॉईंट केला. फोन त्या ठिकाणी कॉन्फरन्सला घेतला आणि घेतल्याबरोबर यांच्याशी बोलणं केलं. तिकडे दिलं. पहिले म्हणे आम्ही बोलतच नाही. यांनी सांगितलं त्या ठिकाणी अहो एकदा बोला. प्रताप भाऊनीकडून बोलतात तिकडे कोण बोलतंय पालकमंत्री महोदयांचे चिरंजीव बोलताय. चिरंजीव म्हणतात तर फोन हातातून खाली पडला. काका एक तर असं नाव करा की काम झालं पाहिजे नाही तर असं काम करा की नाव झालं पाहिजे. नाव झालं पाहिजे का. इथं तर त्या ठिकाणी नावही तसंच आहे आणि काम सुद्धा तसंच आहे का. काम सुद्धा तसंच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात का हे का कारण याचं कारण आहे आतापर्यंत बघा तुम्ही स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मिळवणारच. कोणाचं वाक्य आहे लोकमान्य टिळकांचं. आज आहेत का नाही पण असं काम केलं की आजही प्रत्येकाच्या हृदयात अमर आहेत का. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोणाचं वाक्य आहे सुभाषचंद्र बोस. आज आहेत का नाही पण प्रत्येकाच्या हृदयात घर करून त्या ठिकाणी अमर आहेत का. ज्यावेळेस त्या लोकमान्य टिळक म्हणतात स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तुम्ही मिळवणारच. सुभाष बाबू म्हणतात तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. परार्थाची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. दुसऱ्या करता जगले परार्थ करता जगले. आम्ही करतो आम्ही म्हणतो का तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. सांगा ना आपलं काय शिल्लक राहत काय शिल्लक राहतं आपलं का काही शिल्लक राहत नाही. महाराज म्हणतात की जीवनात आल्यानंतर असं काम करा की नाव झालं पाहिजे आणि असं नाव करा की काम झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नावाशिवाय माणसाला महत्वच नाही. जर समजा आपण जन्माला आले असते आणि नामकरण विधी जर आपला केलाच नसता कोणाचाच झाला नसता नामकरण विधी तर विचार करा आपण कसे ओळखले गेले असते. हां जर आपलं नावच ठेवलं गेलं नसतं तर आपण कसे ओळखले गेले असते. कोणाला हाका मारले असते आपण औ औ औ औ का आपण कसे ओळखले गेले असते. जर नावच नसतं ज्ञानोबा सांगतं उपजलिया बालकासी नाम नाही तयापासी ठेवेले नावेसी ओ देत उठे का. अर्थात आपल्याला जे नाव ठेवलं जातं त्याला आपण ओकार देतो. जर नावच ठेवलं नसता आपल्या मायबापांनी आपल्याला कसं ओळखलं गेलं असतात. MH 19 MH 18 नाही का हे नाम आहे. आणि म्हणून पहा तुम्ही शाळेमध्ये का नाम सर्वनाम विशेष नाम क्रियापद वगैरे वगैरे का. अर्थात त्या ठिकाणी महाराज म्हणतात जीवनात आल्यानंतर म्हणून हेची आमा करणे काम बीज वाढ भावे नाम का. नामाचं बीज वाढवणं आणि नामाचं बीज वाढवल्यानंतर नामचिंतन घालनंतर काय होतं महाराज आमच्या त्या ठिकाणी वाढ वडिलांनी जे संस्कार आम्हाला दिले आहेत ते संस्कार त्या ठिकाणी आमच्यामध्ये दिसून येणं आम्ही त्या संस्काराने त्या पावलावर पाऊल ठेवून चालणं का हे ते महाराज का हेच हाच करा धर्म आहे. हेच बीज वाढवावे नाम प्रत्येकाच्या कामी येणं प्रत्येकाच्या कामी. काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंट झाला आणि प्रताप भाऊंना फोन आला की ॲक्सिडेंट अगदी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या खाली तो तरुण त्या ठिकाणी गेलेला होता का. तत्काळ त्या क्षणाला हातातलं काम सोडून त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झाले प्रताप भाऊ आणि त्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं. स्वतः गेले का. एक दिवशी मी आणि भाऊ आम्ही कॅबिनमध्ये बसलो होतो प्रताप भाऊने मी आणि अचानक मंत्री महोदयांचा कॉल आला प्रताप भाऊंना की आज सोनवत खुर्दमध्ये काल्याचं कीर्तन आहे
आणि माझं जाणं होणार नाही. कुठेतरी निघणार होतो आम्ही, काहीतरी काम प्रतापभाऊ सांगत होते आणि तितक्यात फोनाला म्हणे आबा बाकीचे काम आपण नंतर करू, आता त्या ठिकाणी दादांचा कॉल आलेला आहे, पहिले तिथं जाणं गरजेचं आहे. का हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. आई वडिलांचं आज्ञेचं पालन करणं याला उत्तम पुत्र असं म्हणतात आणि ते करणं म्हणून हेच आम्हा करणे का. बीज वाढवावे नाम का, नामाचं त्या ठिकाणी बीज वाढवणं. महाराज नगर जिल्ह्यामध्ये चौंडी नावाचं गाव 31 मे रोजी त्या ठिकाणी अहिल्याबाई मानकोजी शिंदे यांच्याकडे त्या ठिकाणी जन्माला आलेत. आणि जन्माला आल्याबरोबर बालपणीचा असणार त्या ठिकाणी ते सुसंस्कार लागलेत. का जीवनात आल्यानंतर कधी संस्कार बघा, का कधी संस्कार बघा. आणि मी तर इथपर्यंत विनंती करेल, मुलगी किंवा मुलगा पाहण्याकरता गेले ना, बंगला आणि कार पाहण्याकरता त्याच्याकडे संस्कार किती आहेत हे बघा आणि मग पुढचा निर्णय घ्या. का ज्यावेळी त्या ठिकाणी पाहिलं, पाहता पाहता लहानपणापासून नाव ठेवलं अहिल्या. अहिल्याबाई मोठे होत गेले आणि अहिल्याबाई मोठे होत असताना चंद्राची कोर प्रमाणे एक 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 दिवसाचं वाढत असताना त्या ठिकाणी अहिल्याबाई अवघ्या 8 वर्षाच्या झाल्यात. आणि 8 वर्षाच्या झाल्यानंतर नीतिशास्त्र शिकले, राज्यशास्त्र शिकले, का धर्मशास्त्र शिकले, का आणि घोड सवार त्या ठिकाणी पाहिलं. त्या काळी त्याच्या आधी एका हातात किती कसाही घोडा असला तर फिरवणं ज्यांची ताकद होती त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणायचे. एका हातात राजे घोडे फिरवायचे आणि 2 पायावरती घोडा असं त्या ठिकाणी उभं करणं. पहिली महिला असणारं नाव त्या ठिकाणी पुढे येतं, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. पहिलं नाव पुढे येतं. का घोडाशी 2 पायावरती उभे करण्याची ताकद त्या ठिकाणी माईंमध्ये, ते अहिल्या माईंमध्ये होते. का ज्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं, पाहता पाहता घोडसवार करत करत शेतात जात होते. आणि शेतातून जात असताना 2 वाट सरू तिकडनं येत होते. अगदी उन्हाचे दिवस होते, पाण्याची तहान लागली होती वाट सरूंना. आणि पाण्याची तहान लागल्यानंतर समोरून आले आणि पाहिल्यानंतर हात जोडले, बेटा का आम्हाला तहान लागली आहे, पिण्याकरता पाणी मिळेल का, थोडं पिण्याकरता पाणी मिळेल. हो का, चला थोडे अंतर, आमची विहीर तिथं मोठ आहे, दोर आहे, नाडा आहे, सर्व आहे, चला मी तुम्हाला त्या ठिकाणी थंड गार असं त्या ठिकाणी पाणी पाचते. ते 2 वाट सरू दुसरे तिसरे कोणी नव्हते. का बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर होते. खाली बसवला आणि बसवल्यानंतर आपल्या सेवकांना सांगितलं, पाणी वगैरे दिले. आणि आमची त्या ठिकाणी आमचे संस्कार आहेत. का आम्हाला त्या ठिकाणी आमच्या वाडवडिलांनी सांगितलंय की कोणी आपल्याकडे जर आला तर 2 घास त्याला त्या ठिकाणी जीव घाला. आमचं त्या ठिकाणी हा धर्म आहे, आमचा असणारा त्या ठिकाणी ही सेवा आहे. हा सेवेची संधी तुम्ही देता का, 2 घास त्या ठिकाणी खाता का. आणि हाक मारली सेवकांना. सेवक आले, ताई काय झालं, अरे अतिथी आलेत, आपल्याकडे वाट सर्व आले, यांच्या करता त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करा. सेवक धावत धावत गेले. 2 ताट त्या ठिकाणी पिठलं आणि भाकरीचे आणले. 2 ताट पिठलं आणि भाकरीचे. गेल्या 3 दिवसापासून आमचे महाराज लोक मला सांगतात, हा बा बेसन भाकर सांगाव. आता करणाऱ्या यजमानांना मी कस काय सांगू बेसन भाकर करावं का. विठाला 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 जेव्हा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्यांना 2 घास आणि ते संस्कार पाहिले, तेव्हाच निर्णय घेतला का की आपला जो मुलगा आहे खंडेराव होळकर, त्यांच्यासाठी ही मुलगी त्या ठिकाणी पत्नी म्हणून आणि आम्हाला सून म्हणून मिळेल का. त्याच रात्रीला त्या ठिकाणी बैठक घेतली. मानकोजी शिंदेकडे गेले आणि विनंती केली की तुमची मुलगी आमच्या लेकराला त्या ठिकाणी, आमच्या लेकराचा हातात हात तुमच्या मुलीचा देतात का, आमच्या घरी तुमचं कन्यादान त्या ठिकाणी तुम्ही करतात का, तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून देतात का. अगदी आनंदाने त्या ठिकाणी होकार दिला मानकोजी शिंदेंनी. आणि होकार दिल्यानंतर लगेच वयाच्या 9व्या वर्षी लग्न ठरलं गेलं. लग्नही झालं. झाल्याबरोबर सासू गौतमाबाई, मल्हारराव होळकर सासरे, पती त्या ठिकाणी खंडेराव होळकर. आणि असं करत करत त्या ठिकाणी शासन चालवताना आपल्या सासऱ्यांना त्या ठिकाणी हातभार लावायचे, मदत करायचे अहिल्यादेवी होळकर. आणि असं मदत करता करता त्या काळी
बाजीराव पेशव्यांना काशीला त्या ठिकाणी जायचं होतं, पण काशीला जायचं कसं म्हणून एक दूत पाठवला आणि पाठवल्यानंतर महेश्वरला पाठवलं आणि पाठवल्याबरोबर मल्हारराव होळकरांना भेटले आणि सांगितलं की आम्हाला काशीला जायचं आहे, मग पण नकाशा पाहिजे. मल्हारराव होळकरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकरांना त्या ठिकाणी सांगितलं नकाशा. त्या ठिकाणी त्या काळी पहिला हस्तलिखित त्या ठिकाणी नकाशा का महेश्वरहून काशी कुठं जायचं, कुठे तलाव लागणार आहे, कुठे थांबण्याची व्यवस्था आहे, रस्ते कुठे खराब आहे, रस्ते कुठे चांगला आहे, असं त्या ठिकाणी सर्व नकाशा हाताने त्या ठिकाणी काढून पहिला नकाशा त्यावेळेला दिला अहिल्यादेवी होळकरांनी. पहिला नकाशा काय आणि तो नकाशा पाहत निरीक्षण करत करत बाजीराव पेशवे काशीपर्यंत पोहोचले. अनेक कार्य पायविरी अगोदरच्या ज्या पायविरी होत्या त्या अहिल्यादेवी होळकरांचे उपकार आहेत का. जुनात असं त्या ठिकाणी शिव मंदिर आहे गावागावात. हे तर आपल्याला आता महादेव कळाले, आपल्याला स्वार्थासाठी कळाले, मन काम होईन तर मी पशुपती व्रत करचो. त्या काळी आमच्या माईंच्या हातात नेहमी त्या ठिकाणी महादेवाची पिंड असायची, नेहमी महादेवाचे पिंड का. धनगर समाजात त्या ठिकाणी भगवान महादेवाला सुद्धा बानाई करता त्या ठिकाणी यावं लागलं, बानाई करता का. म्हणून भावगीतात वर्णन आहे ना, म्हणून वर्णन आहे का. आसा कसा देव वेडा झाला पहा कसे नवलाये त्या. शिव अवतार तुझी पार्वती अन हीच तिघ बानोबा. देवाधिपती कशी हरली त्याची मती, त्याच्या मनात इच्छा होती कधी होईन अर्धांगिनी खंडोबाची कारभारेन. झाली बाणू धरधरीने खंडोबाची कारभारीने, झाली बाणू धरधरीने खंडोबाची कारभारीने. जरा हात वर करून खंडोबाची कारभारीने, झाली बाणू धरधरीने. देवाधिपती कशी हरली त्याची मती, त्याच्या मनात इच्छा होती कधी होईन अर्धांगिनी खंडोबाची कारभारीने, झाली बाणू धरधरीने खंडोबाची कारभारीने, झाली बाणू धरधरीने. शाबास. जितकं लागतं तितकंच खावं, म्हणून जितकं आपल्याला पाहिजे तितकंच का. आणि असं करता करता त्या समाजात त्या ठिकाणी जन्माला अहिल्यादेवी होळकर हा त्यांची जयंती, त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि आपल्या सेवेला पुढे त्या ठिकाणी घेतो. विठाल विठाल हे धर्म कार्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सांगता बीज वाढ व्हावे नाम का. हे आम्हाला काम आहे आणि कदाचित चांगलं काम करण्याची बुद्धी देव चांगल्या माणसालाच देतो, चांगल्या माणसाला का. म्हणून पारोड्या तालुक्यामध्ये तरवाडा नावाच्या गावाला गोशाळेमध्ये लाईटची कुठली व्यवस्था नसताना मंत्री महोदयांना माहीत पडलं. आदरणीय प्रातस्मरणीय आमचे गौसेवक, आमचं सर्वांचं आदराचं स्थान बाबा रवींद्रदासजी महाराज वरसाडेकर म्हणजे गजानन महाराजांचे गुरु, त्यांची गोशाळांनी मंत्री महोदयांना माहिती पडल्यावर तिथं कुठलीही व्यवस्था नव्हती, कुठलं दूरपर्यंत एकही इलेक्ट्रिक खांब नाही, काही नाही. पण लांब आदेश दिल्यावर काहीच दिवसामध्ये त्या ठिकाणी त्या गोशाळेपर्यंत आज सुंदर असं त्या ठिकाणी असणारं लाईटांचा उजेड लांबून त्या ठिकाणी एक आदेश दिल्याबरोबर काम होतं. महाराज हे काम करणे त्या ठिकाणी सुचले पाहिजे, हे काम करणे सुचले पाहिजेत. आणि म्हणून महाराज हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम का. कोणाचंही काम या अर्थात एक सांगू तुम्हाला, कोणाचा सुखात जा किंवा नका जाऊ हा आपला प्रश्न आहे, पण एखादा जर दुःखात असेल तर न कळत आणि त्या ठिकाणी पोहोचणं हा आमचा धर्म आहे. आणि तो धर्म माननीय त्या ठिकाणी मंत्री महोदय साहेब देखील पाळतात आणि माननीय प्रताप भाऊ देखील पाळतात.
प्रताप भाऊंच्या बाबतीत तर काय महाराज सर्व आमचे तरुण मित्रमंडळ GPS ग्रुपचे मित्रमंडळ अनेक लेकरांना शक्यतो कोणालाच कीर्तनाची गोडी नव्हती, कोणालाच नाही। एक दिवशी मी धनराज भाऊ बसले होते आम्ही, महाराज आम्हाला कोणालाच कीर्तनाची गरज नव्हती म्हणे। मग पण एक आमचा पुढारी असं भेटलं म्हणे आम्हाला की याला रोज रात्री जिथं कीर्तन तिथं माहीत पडलं की आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनाला नेतात आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्यातले काही तरुणांनी गड्यामध्ये अक्षरशः तुळशीची माळा धारण केल्या। अजून काय परिवर्तन पाहिजे महाराज, अजून काय परिवर्तन पाहिजे का? आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात का हेचे आम्हा करणे काम बीज वाढ भावे नाम। मी तर एकच सांगेन असे मित्र त्या ठिकाणी लाभलेत का हे सौभाग्य आहे का, हे सौभाग्य आहे। आणि असे मित्र असलेच पाहिजे का? हां, वाईट मार्गाला लावण्यापेक्षा सन्मार्गाला लावणारे मित्र प्रताप भाऊंसारखे आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कमवा का? आणि म्हणून महाराज एकच का होईना मित्र पण असा पाहिजे का, असा पाहिजे। कसा पाहिजे का, कसा पाहिजे? दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी। एक तू मित्र कर प्रतापासारखा, एक तू मित्र कर विक्रमासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या मित्र म्हणजे कोण हो? मित्र म्हणजे कोण? मित्राची व्याख्या मला काही माहित नाही, पण एक मित्र सांगू तुम्हाला, एक मित्र सांगू का? मित्र म्हणजे काय? आपल्या मनातली गुपित गोष्ट ठेवण्याची तिजोरी म्हणजे मित्र आहे। आपल्या मनातली गुपित गोष्ट जे पत्नीला सांगता येत नाही, जे आईला सांगता येत नाही, जे वडिलांना सांगता येत नाही, जे लेकरांना सांगता येत नाही, ती गोष्ट ज्या ठिकाणी सांगितली जाते त्याला मित्र असं म्हणतात, त्याला मित्र असं म्हणतात। आणि म्हणून त्या ठिकाणी मित्र असावा तो त्या ठिकाणी ढालेसारखा का सुखात मागे आणि युद्ध करताना दुःखात पुढे असा एकच मित्र करा, तो आयुष्यभर पुरेल तुम्हाला, एकच का? आणि म्हणून असे मित्र त्या ठिकाणी लाभले पाहिजे। म्हणून महाराज म्हणतात का की असं काम का जे मित्रावर संकट आलं ते अर्ध्या रात्री त्या ठिकाणी धावत जाणं याला म्हणतात। म्हणून हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। पण नामाचं बीज वाढवताना तुमच्याकडे त्या ठिकाणी आहे तरी काय हो, आहे तरी काय? आणि नामाचं बीज कसं वाढेल? अभंगाचा दुसऱ्या चरणात हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम,
बीज वाढवावे नाम नाम